मराठी झालं बाबा, आता मला डबल गया ना हिंदी ज्ञानाने कहा 18 होते सकाळी. आतापर्यंत अजून 3 बाकी आहेत, 15 आटपले. एक बार रुक ना रे, एक बार सविस्तर तू हाथ लगा के अब मैं तेरे को हाथ लगा के पास अभी के पास सर्टिफिकेट क्या है कि वो आगे अपील कर सकते हैं क्या, ऐसा टोटल एक आगे टोटल कटवट ले है ना, आपको याद है ना कॉपी है ना, थोड़ा सा नहीं थोड़ा सा अपने को ना उसके लिए डिटेल में आप बोलेंगे ना तो हम इंटरप्ट नहीं करेंगे. आप थोड़ा सा अपने के क्या क्या चाहिए हम नहीं आप ये हम पूछेंगे तब बताना. अभी बताया ये मैटर कब का था, ठीक है. इसमें ट्रायल के दौरान लगभग कितने लोगों ने साक्ष्य हुआ और कुल मिला के अभी तक क्या जो सिनेरियो हो कितने की सजा है. प्रकरण केव्हा था बेटा, एक बात 2016 सावने तहसील के एक गांव में जहां श्रीमान सुनील केदार अपने एक सभा ले रहे थे, उस वक्त वहां हबीब भाई करके एक गरीब किसान है, वो दौड़ते आए और उन्होंने बताया कि विद्युत कंपनी के लोग उसके खेत का काफ़ी नुकसान कर रहे हैं और कोई परमिशन कोई मुआवजा दिए बगैर ये कार्रवाई कर रहे हैं, तो मेहरबानी करके आप हमें उसमें से बचाइए. लोक प्रतिनिधि होने के कारण आमदार साहब तथा उनके कुछ सहकारी जगह पे गए और उन्होंने पूछताछ किया तो उस वक्त विद्युत कंपनी के अधिकारी लोग थे. इन्होंने बताया कि आपने इनको कॉम्पेंसेशन दिया नहीं, परमिशन लिया नहीं, फिर भी आप उनके खेत का नुकसान कर रहे हो, ये बात गलत है. तो उन्होंने पूछा कि आप कौन हो, क्या हो, तो बताया कि हम यहाँ के जनप्रतिनिधि हैं. तो उसके ऊपर दो बातें हो गई और उस वक्त के श्रीमान केदार साहब ने बताया कि हमने आपके ऊपर हम अभी कार्रवाई करेंगे, विधिमंडल में ये सब्जेक्ट उठाएंगे. तो इसलिए उन्होंने वापस नागपुर आपके अपने हेड ऑफिस में आके अपने वरिष्ठ अधिकारियों से चर्चा की और एक कंप्लेंट जो कि झूठी थी वो लिख के पुलिस थाना गए और वहाँ वो कंप्लेंट पेश किया. फिर वो कंप्लेंट कहाँ गई मालूम नहीं, दूसरी कंप्लेंट दी गई. तो 353 कलम के अंतर्गत गुनाह कायम किया गया. सम्माननीय सेशंस कोर्ट में ये केस की पूरी गवाही इसमें पूरी हो गई. एफआईआर देने में जो लेट हुआ वो गवाहों की कंडक्ट, फिरियादी की बर्ताव, ये सब बताते हमने ये बताया कि असल में मारझोड़ की घटना कोई हुई नहीं है, बल्कि अपने ऊपर कोई कार्रवाई नहीं होनी चाहिए, इसलिए इन्होंने खुद ही झूठी तकरार डाल दिया है. विद्वान न्यायाधीश महोदय ने सभी बातों के ऊपर गौर करके ये पाया गया कि कंप्लेनेंट की गवाही के ऊपर उन्होंने यकीन रख के सभी अभियुक्तों को सजा दी गई. अभी हमने पूरा जजमेंट तो पढ़ा नहीं, लेकिन केस हमने चलाई है. प्रोसिक्यूशन की क्या बहुत खामियां थी ये केस में, जो कि खामियां जरूर हाईकोर्ट के सामने उजागर होंगी. इसके खिलाफ में हाईकोर्ट में हम अपील कर रहे हैं. इसमें कुल इस मामले में कुल कितने आरोपी थे जिनको इसमें सजा हुआ है? हाँ. और इसमें अभी तक जो जजमेंट है कितनी सजा हुआ, कितना जुर्माना हुआ, क्या कुछ? हाँ, ये पूरी इसमें इनके साथ में इनके 3 सहकारी थे, तीनों को भी समान सजा दी गई और कुछ कलम में 1-1 साल, कुछ कलम में 6-6 महीने सजा दी गई, लेकिन टोटल और कुछ में दंड सुनाया गया. तो टोटल इफेक्टिव कन्विक्शन ये कॉन्करेंट है, सभी सजा एक साथ चलेंगी. तो 1 साल की सजा समझ लीजिए और करीबन 14,000 रुपये फाइन पर व्यक्ति दिया गया. ये ये कौन से कोर्ट में था और कौन से न्यायाधीश ने ये सजा सुनाई? क्या था? विद्वान सेशंस कोर्ट ही कही है, नागपुर. जज महोदय का नाम? जज महोदय मिसेस मोटे थी. ठीक सर, आपका नाम? आई एम चंद्रशेखर जलता है. ठीक है.
केदारला शिक्षा झाली आहे नेमका काय माहिती आहे कधीचा पुरा मामला काय आहे कधीचा मामला आणि अजून आरोपींच्या सहभाग आहे यामध्ये कोणाकोणाला शिक्षा झाली आणि आता आगेचा सिनेरिओ काय आहे की पुढे अपील करू शकते का काय पुरी घटना ही 6/10/2016ची घटना आहे. ही तेलगाव शिवारातली घटना आहे. तिथे जी विद्युत वाहिनी आहे त्या याचं काम सुरू होतं आणि हे सर्व लोक MSEBचे लोक जे आहेत अमोल खुबाळकर भोंगे वगैरे हे तिथे त्या हबीब यांच्या शेतामध्ये गेलेले होते आणि तिथे हे त्या मालकाला या नुकसान भरपाईबद्दल आणि इतर याच्याबाबत समजावून सांगत होते. त्यावेळेस सुनील केदार आणि त्याचे इतर साथीदार हे तिथे आले आणि यांनी त्याला अटकाव केला त्या इंजिनियरला आणि त्यांना मारहाण केली. तिथे मारहाण केली आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्या इंजिनियर्सना मारहाण केली. त्याबाबत हा खटला सुरू होता. यांनी म्हणजे कोणी सुनील केदार आणि त्याचे इतर जे आहे अंधारे आणि अजून बाकीचे आहेत ते नावं आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. त्या इंजिनियर्सला मारहाण केली. मामला कुठून दाखल झाला होता आणि खटल्या दौरान एकूण किती या खटल्या दरम्यान एकूण 13 ते 14 साक्षीदार आपण तपासले आणि त्यामध्ये कंप्लेनंट जे आहेत खुबाळकर घोंगे वगैरे खुबाळकर यांची साक्ष आणि बाकी इतर लोकांनी न्यायालयासमक्ष सांगितले की बा सुनील केदार तिथे आले होते. यांनी आमच्या कानशिलामध्ये थापडा मारल्या आणि आमच्या सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आमच्या सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. याबाबत ती केस होती. यामध्ये कोण कोण आहे आणि यांच्यावर काय करतात आहे कोण कोण म्हणजे कोण यामध्ये सुनील केदार अंधारे आणि बाकीचे 4-5 आरोपी आहेत. एकूण टोटल 5 आरोपी आहेत. सध्या एकूण किती शिक्षा झाली आहे काय त्याच्यामध्ये 1 वर्षाची शिक्षा झालेली आहे. 1 वर्ष आणि फाईन एकूण किती फाईन किती झाला 5,000 रुपये प्रत्येकी 5,000 रुपये दंड झालेला आहे. दंड न भरल्यास पुन्हा एक महिन्याची साधा कारावास समोर आणखी कुठल्या कोर्टमध्ये हे करण्याचे अपील करू शकतात ते वरती. आज त्यांनी सस्पेन्शन ऑफ सेंटेन्सचा अर्ज लावलेला आहे आणि तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. फाईन त्यांनी भरलेला आहे. त्यामुळे ते सुटून जातील. ते वरती अपील करू शकतात या शिक्षेविरुद्ध. हिंदी